रसिका. हो ना. मस्त घोसाळ्याची भजी करावीशी वाटते गरमागरम. हो. वातावरण तर छान झालंय. तुमच्या हातची फार छान लागतात भजी. तसं काही नाही, तू सुद्धा छान करतेस आणि माझ्यापेक्षा ना रसिका आत्या खूप छान भजी करतात. आज आत्यांनाच सांगते भजी करायला मस्त गरमागरम. हो. आई, तुम्हाला कधी भीती नाही वाटली का हो संसाराची, किंवा असंच इथपर्यंत जगत आलंय, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती तरी वाटली असेल की? बाई वाटली ना मला भीती. कशाची? तुझी. माझी कसली भीती? तुझी म्हणजे एक्झॅक्ट तुझी नाही ग. घरात सून येणार ना म्हणून मला खूप भीती वाटत होती, तुला सांगते रसिका. म्हणजे आमच्या पिढीच्या आधी सासवांना घाबरायचे, पण आमची पिढी अशी आहे. तेच म्हणलं, लोक सासूला घाबरतात. हां, पण मला ना का कोणास ठाऊक सून येणार म्हणून ना मला खूप भीती वाटत होती. म्हणजे तुला सांगते, माझं लग्न झालं ना त्यावेळेस आत्यांचा संसार खूप असा छान होता. पितळीची भांडी वगैरे होती, तवल्या पराती, असं खूप छान छान संसार होता. आणि मी लग्न होऊन आले ना रसिका, तर मी काय करावं, मला भांडी आवडली नाहीत त्यांची. मी ती सगळी भांडी पोत्यात भरली आणि ठेवून दिली. आमच्या आत्या शांतपणे बघत बसल्या होत्या. आणि एक तर त्यांची ना एवढी उंच टाकी होती पितळेची, आणि ती टाकी विकून रसिका मी काय घेतलं असेल तर एक लोखंडी रॅक घेतलं. पितळ आणि ते लोखंडी रॅक जर मी आता विकलं ना तर भंगारात 20 रुपये सुद्धा कुणी देणार नाही. पण ती टाकी जर मी जपली असती ना तर आज कितीतरी पैसे आले असते तिचे. म्हणजे संसार हा असा असतो. आणि तुला सांगू का, मग त्यानंतर ना आत्या थोड्याशा संसारातून बाजूलाच झाल्या. जसजशी त्यांची भांडी बाजूला गेली ना तसतसे त्या बाजूला झाल्या. आणि आपला बाहेरचा ओटा आहे ना तिथं आपल्या त्या छान बसून राहायच्या. आणि मी ते एवढं फारसं नोटीस केलं नाही, बसतायत आपलं चहा पाणी नेऊन देणं. पण माझ्या लक्षात यायला लागलं, जसं लग्न तुमचं व्हायला म्हणजे जवळ यायला लागलं ना तसं मला भीती वाटायला लागली. तो ओटा मला दिसायला लागला की आता त्या ओट्यावर मलाही बसायचं आहे. आणि रसिका तुला सांगू का, आपल्या आईनं म्हणजे तुझ्याही आईनं माझ्याही आईनं खूप छान घाटदार भांडी दिली आपल्याला. त्याचं खूप कौतुक आहे. पण सासूचं खूप कौतुक आहे ग. मुलाबरोबर चमचा वाटी सहित सगळ्याच्या सगळा संसार ती आपल्या ताब्यात देत असते. आणि कोणत्याही मोहमायेपासून लांब जाते, ओट्यावर बसते थोडक्यात. आणि माझ्या ते लक्षात आलं की रिटर्न्स कम बॅक नाव, की आता मला ओट्यावर बसायचंय. म्हणून मला तुझी भीती वाटायला लागली होती आधीच की बाई किती जरी शिकली ना, किती जरी मोठी झाली तरी ते तिचा जो संसार असतो ना तेच तिचं विश्व असतं. आणि त्याच्यातून बाहेर पडणं तिला सहजासहजी जमत नाही. बरोबर आहे, आयुष्य गुंतवलेलं असतं. हां. आणि मग जसं लग्न जवळ यायला लागलं ना तसं ना रसिका माझी अशी उलघाल, अशी भीती मला खूप वाटायला लागली होती की आता माझं कसं होणार. आता हे सगळं मी जमवलेलं आता एका मुलीच्या त्रयस्थ मुलीच्या ताब्यात द्यायचे आणि मला बाहेर निघायचं याच्यातून. एवढी तर मी मोठी नाही ना की बाबा हे सगळं असं ताब्यात देऊन बाहेर बसायचंय. आणि मग माझी ही उलघाल आहे ना ही आमच्या आत्यांनी जाणली. मला म्हटल्या, पुन्हा मी बघतीये लग्नाचं टेन्शन आलंय का तुला? तर मी म्हटलं तसं नाही वाटतंय टेन्शन बिन्शन काही. तर मग म्हटलं का तू असं नाराज का दिसतेस, असं तुझ्या आतबाहेर फेऱ्या का वाढतायत? म्हटलं नाही वाटत्या, आता ओट्यावर तुमच्या शेजारी मला पण जागा करा. मला म्हटलं असं का म्हणतेस? तर म्हटलं नाही, म्हटलं आता तुम्ही जसा संसार तुमचा माझ्या ताब्यात दिला तसं आता मला येणाऱ्या मुलीच्या ताब्यात संसार द्यायचा आहे. ते मला तुमच्या इतकं जमेल की नाही मला माहीत नाही. त्यावेळेस ना रसिका आत्यांनी फक्त 3च शब्द मला सांगितले, ओन्ली 3 वर्ड्स. काय असावेत? मला म्हटल्या, पूनम अजिबात डरायचं नाही, हरायचं नाही, मागं वळून तर मुळीच बघायचं नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, घरात कधीही भांड्याला भांडं वाजलं की तोंड बंद ठेवायचं. किती मोठी वाक्य शब्द आहेत हे, की तोंड बंद ठेवायचं. आणि पाळत असते मी ते वाक्य, डोक्यात ठेवत असते सारखं, तोंड बंद ठेवायचं. पण नाही जमत मला, तूच तोंड बंद ठेवत जा तर काहीतरी आपलं होईल चांगलं. म्हणजे असं आहे, मोठ्यांचे शब्द लक्षात ठेवावे. खरं. मग भजी तू करणार नाही, आत्यांना सांगितलं का?